हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, एमपीएससी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबर 2025ला होणार आहे. मीने चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की आता जे पुढील 4 मंथ्स आहेत, ठीक आहे, दॅट इज जून टू सप्टेंबर, ठीक आहे, दॅट इज अप टू प्रिलिम्स. आपल्याला कशा प्रकारे प्लॅन करायला पाहिजे, काय काय कुठल्या कुठल्या मंथ्समध्ये कुठले कुठले सब्जेक्ट्स कव्हर करायला पाहिजे, हे आपण एंटायरली डिस्कस केलं होतं. आणि आजच्या व्हिडिओचा फोकस राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करू की सीसॅटचं प्रिपरेशन कशा प्रकारे करायला पाहिजे फॉर द अपकमिंग प्रिलिम्स ऑफ 2025. आणि या व्हिडिओमध्ये आपण एंटायरली सीसॅटचं कसं नेचर असते, काय काय आपण म्हणू शकतो इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, त्याचबरोबर बेसिक रिसोर्सेस काय वापरायला पाहिजे सीसॅटसाठी, आणि त्याच्यानंतर म्हणजे कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये किती नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात, काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे सीसॅटसाठी, त्याचबरोबर कशा प्रकारे आपला पुढील मंथचा प्लॅन राहायला पाहिजे हे आपण एंटायरली डिस्कस करू. तर चला व्हिडिओच्या स्टार्टिंगकडे. तर बघा, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी ना तुम्हाला एक प्रश्न विचारते. बेसिकली जेव्हा पण तुम्हाला कोणी प्रश्न विचारलं की एमपीएससीची तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, तर तुमच्या मनात काय काय येणार? तर तुमच्या मनात सर्वात आधी येणार जनरल स्टडीचा सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे, आपल्याला ऑप्शनल प्रिपेअर करायचं आहे, आणि आपल्याला करंट अफेअर रेग्युलरली करायचं आहे. पण मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या मनातनं सीसॅट हा जो आहे विषय तो इग्नोर होऊन जातो. ते नेहमी विसरून जातात की सीसॅट पण आपल्याला एक पेपर आहे जो आपल्याला चांगल्याने पास करायचा आहे. अनेकदा त्याचमुळे काय होते, हा जो सीसॅट पेपर आहे जस्ट क्वालिफाईंग इन नेचर आहे. दॅट इज आपल्याला 66 मार्क्स आणायचे असतात, दॅट इज 33% मार्क्स आणायचे असतात. तरी पण अनेकदा बरेच मुलांचा जो आहे सीसॅट राहून जातो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे सीसॅटमध्ये 80 प्रश्न येतात. त्याचा अर्थ आहे की आपण जवळपास 27 क्वेश्चन जर करेक्ट सॉल्व्ह केले विदाउट एनी निगेटिव्ह, तर आपल्याला जो आहे सीसॅट क्वालिफाय होऊन जाणार. ठीक आहे, जस्ट 27 क्वेश्चन, बट स्टील सीसॅट जो आहे अनेक मुलांचं राहून जातो. त्याचं मेन रिझन जर बघितलं ना, ठीक आहे, ते आहे जस्ट इग्नोरिंग द सब्जेक्ट अ लॉट. आणि खूपदा तुम्ही असं पण बघणार, काही मुलांना ना इवन 130+, 135, 140 मार्क्स पण ना जीएसमध्ये येऊन जातात. ठीक आहे, जीएसच्या पेपर नंबर 1मध्ये प्रिलिम्सचा आपला जो पेपर नंबर 1 असतो ना, ते येऊन जातात. पण त्यांनी कुठं ना कुठं जस्ट बाय इग्नोरिंग और किंवा लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे ना त्यांचा सीसॅट हा पेपर राहून जातो. आणि तुम्ही जितके पण एफर्ट्स करणार जीएस पेपर नंबर 1 काढायचं, तो वेस्ट राहणार जर तुम्ही सीसॅट क्वालिफाय नाही करणार. म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे, जनरल स्टडीज पेपर नंबर 1, ठीक आहे, आणि सीसॅट जो आपला पेपर नंबर 2 असतो प्रिलिम्समध्ये, त्याला दोघांनाही सोबत घेऊन चालायचं आहे. आणि प्रॉपर एक बॅलन्स अप्रोचमध्ये जे आहे पुढचे 4 महिने तुम्हाला युटिलाइज करायचे आहे. आणि कशा प्रकारे टाइम अलॉट करायचे आहे ते तर मी तुम्हाला जो आपला 4 मंथ स्ट्रॅटेजीवाला व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच तुम्हाला मी सांगितलं आहे. आता बघा, तुम्हाला तर प्रश्न पडेल, डिस्पाइट बिंग सीसॅट अ क्वालिफाईंग सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त 66 मार्क्स आणायचे आहेत, खूप सारे हार्डवर्किंग किंवा डिझर्विंग कॅन्डिडेट पण ना अनेकदा फेल होऊन जातात. त्याचं मेजर रिझन आहे की स्टुडंट नेग्लेक्ट करतात सीसॅटला. ठीक आहे, प्रॅक्टिस पण व्यवस्थित करत नाही. अनेकदा काय होते, तुम्ही जर एमपीएससीचं प्रॉपर जर बघितलं असणार आपलं काय म्हणते क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला नोटीस होणार की खूप लेंदी पॅसेजेस येतात. ठीक आहे, खूप लंबे लंबे पॅसेजेस राहतात, लॉंग पॅसेजेस राहतात. त्याच्यामुळे ना काही मुलांची स्पीड पण खूप स्लो असल्यामुळे ना अनेकदा पॅसेजेस असो किंवा क्वेश्चन्स असो ते अटेम्प्ट ते करू नाही शकत. त्याचबरोबर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते की कशा प्रकारे आपल्याला प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे. इवन अनेकदा असं पण होते की काही मुलांना आपले स्ट्रॉंग टॉपिक्स आणि वीक टॉपिक्स याला पण ठीक आहे आयडेंटिफाय करत नाही. जसं आपण जेव्हा पेपर 1ला प्रिपेअर करतो ना, आपल्या सर्वांना माहीत असते की आपलं काही मुलांचं पॉलिटी स्ट्रॉंग आहे, काही मुलांचं इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, असं आपल्याला आयडिया असते. पण जेव्हा सीसॅटचं आलं तेव्हा हे जे आहे आपण चांगल्याने स्ट्रॅटेजाइज नाही करत आणि प्रॉपर एक अटेम्प्ट स्ट्रॅटेजी पण बनवत नाही. आणि हे काही मेन रिझन्स आहेत ज्याच्यामुळे जे आहे आपलं सीसॅट जे आहे ते कधी ना कधी म्हणजे असं अनेकदा होऊ शकते की क्वालिफाय नाही होत. ठीक आहे, आता हे झालं आपलं सर्व की काय आपले रिझन्स आहे की सीसॅटमध्ये आपण का बरं आपण चांगल्याने अटेम्प्ट करत नाही, किंवा का बरं आपण मोस्ट ऑफ द टाइम बघतो की काही मुलं फेल होतात. आता आपण बघू की आपण काय करू शकतो. आपल्याला फेल नाही व्हायचं आहे सीसॅटमध्ये, आपल्याला चांगल्याने स्कोर करायचं आहे. त्याच्यामुळे आता आपण बघू की सीसॅटमध्ये काय बेसिक रिसोर्सेस आपल्याला वापरायला पाहिजे. तर हे इथे काही बुकलिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, याच्यामधून तुम्हाला जे पण बुक बेटर वाटते तुमच्यासाठी, ठीक आहे,
ते बुक तुम्ही परचेस करू शकता मार्केटमधून. ठीक आहे. या सर्वांची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे. तो डिस्क्रिप्शनमधून तुम्ही जे आहे हे लिंकवर क्लिक करून हे जे बुक्स आहेत ते डायरेक्टली परचेस करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जी बेटर बुक वाटते, ठीक आहे, सर्वांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याची करा नको. ठीक आहे. तुम्ही एकदा यांचं ओव्हरव्ह्यू बघा, रिव्ह्यू वगैरे बघा. मी मेनली बघितलं आहे की हे जे बुक्स आहेत ते मोस्टली MPSCचे प्रिपरेशनसाठी वापरले जातात. तर या सर्व बुकची जी आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सर्व बुक खरीदायचे म्हणजे घ्यायचे आहेत. तुम्हाला जे तुमच्या हिशोबाने व्यवस्थित वाटतात, ठीक आहे, ठीक वाटतात, प्रोज अँड कॉन्स बघून जे आहे ते बुकचं तुम्ही परचेस करून घ्यावे. ठीक आहे. हे झाले आपल्या बेसिक बुकचं आयडिया की कुठलं कुठलं तुम्हाला बुक रेफर करायचं आहे. आता आता या व्हिडिओचा मेन पर्पजकडे जाऊ. मी एक तुम्हाला की रिअलिस्टिक ॲज वेल एज इफेक्टिव्ह अप्रोच सांगणार. ठीक आहे. जे एक्झामसाठी युजफुल राहणार आणि एक गॅरंटेड प्लान सांगेल की कशाप्रकारे तुम्ही आपला जो CSAT आहे तो चांगल्याने क्वालिफाय करू शकता. सो प्लीज डू वॉच द व्हिडिओ टिल एंड. आता बघा, CSATचा सिलेबस जर आपण बघितला चांगल्याने तर हा आहे आपला CSATचा सिलेबस. ठीक आहे. MPSCने आपल्या साईटवर हे पोस्ट केलेले आहे. तर जेव्हा तुम्ही चांगल्याने याला अनालाइज कराल तर तुम्हाला माहिती पडेल की पॅसेजेस, त्यालाच आपण म्हणतो रीडिंग कम्पॅरेन्शन, त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग, त्याचबरोबर डिसिजन मेकिंग, ठीक आहे, असे मिळून आपल्याला 80 प्रश्न येतात. तर अराउंड 5 प्रश्न राहतात डिसिजन मेकिंगचे, अराउंड 25 क्वेश्चन्स राहतात मॅथ्स आणि रिझनिंगचे, आणि अराउंड 50 क्वेश्चन्स राहतात पॅसेजेसचे. ठीक आहे. तर अराउंड 80 क्वेश्चनचं असं टाईपचं कॅटेगरायझेशन असते. आता पॅसेजेसमध्ये ना मोस्टली तुम्ही बघणार की ॲटलिस्ट एक पॅसेज ना सायन्स बेसिसवर येते आणि बाकी सर्व जे पॅसेजेस आहेत खूप सिम्पल लँग्वेजेसमध्ये असतात. डायरेक्ट एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचं जे आहे म्हणजे एक खूप मोठा पॅसेज दिलेला असतो. त्याच्यानंतर एक जो प्रश्न राहतो ना तो कुठं ना कुठं पॅसेजमधल्याच लाईनमधून उचललेला असतो. कारण की UPSC सारखं इतकं टफ पॅसेजेस ते विचारत नाही ज्याच्यामध्ये आपल्याला इन्फरन्स असो की अजम्पशन असो असे टाईपचे प्रश्न जे आहे MPSC विचारत नाही. सिम्पल प्रश्न विचारतो. डायरेक्ट पॅसेजचं जे आहे पॉईंट घेऊन प्रश्न विचारले जातात. सो काही तर सिम्पल क्वेश्चन्स असतात, पण एक ना एक जो पॅसेज असतो तो सायन्स बेसिस असतो. एक पॅसेज असतो ज्याच्यामध्ये थोडा बहुत कॅल्क्युलेटिव्ह पार्ट पण येते. मी एकदा बघितला एक दोन पेपरमध्ये की थोडा कॅल्क्युलेटेड पार्ट पण पॅसेजचा घेऊन ते विचारतात. त्याचबरोबर एक पॅसेज ना ओनली मराठी पॅसेज येतो. ठीक आहे. आणि आय थिंक एक ओनली इंग्लिशवाला पण पॅसेज येतो. तर एकदा क्रॉस चेक करून घ्या हा वाला पॉईंट. ठीक आहे. पण एक ना पर्टिक्युलर एका लँग्वेजचा पॅसेज येतो. बाकी रेस्ट ऑफ द क्वेश्चन्समध्ये ना मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश, ठीक आहे, या दोन्ही लँग्वेजमध्ये सर्व क्वेश्चन प्रिंट असतात. पण ॲटलिस्ट एक पॅसेज आय थिंक मराठीमध्ये या इंग्लिशमध्ये येते. एकदा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करून घ्या की कोणत्या लँग्वेजमध्ये तो एक पॅसेज येतो ज्याचं ट्रान्सलेशन अवेलेबल नसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या पॅसेजेसची मेनली सिलेबस असतो आणि पॅसेजेस विचारले जातात. त्याच्यानंतर मॅथ्समध्ये बघितलं तर टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, ठीक आहे, पर्सेंटेज, एव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट, काही डाटा इंटरप्रिटेशन जसं टेबल्स आणि चार्ट्स वगैरे छोटं मोठं दिलं जाते. त्याचबरोबर नंबर सिरीज ज्याच्यामध्ये आपण बघतो ना असं काही नंबर दिले जाते. 24 आहे, -12, -18, -36. ठीक आहे. याचा तुम्ही आन्सर्स तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. आय थिंक या UPSC 2025चा म्हणजे या वर्षीचा जो पेपर झाला ना त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता त्यांच्या CSATमध्ये. तर तुम्ही पण याचा आन्सर एकदा मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आता नंबर सिस्टीमचे क्वेश्चन झाले, नंबर सिरीजचे. त्याच्यानंतर रेशिओ, प्रपोर्शन, मिक्सचर अँड ॲलिगेशन हे सर्व आपल्या मॅथ्समध्ये बेसिकली येतात. त्याच्यानंतर रिझनिंगचं जर बघितलं तर कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शनवाले क्वेश्चन आपल्याला माहिती आहे, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. ठीक आहे. नंबर अँड लेटर ज्याच्यामध्ये आपल्याला दिलं असते सपोज 3, 4, 5, 6 असं आहे. ABCD डिनोट करत असेल तर मग 7, 8, 9, 10 कशाने डिनोट करणार. ठीक आहे. अशा टाईपचे नंबर अँड लेटर सिरीज जे येतात. काही लॉजिकल पझल्स पण येतात आणि ब्लड रिलेशन. ठीक आहे. की सपोज एक्सचे फादर असणार, ठीक आहे, वाय, आणि झेड याचं ब्रदर असेल. ठीक आहे. तर एक्स आणि वायचं रिलेशन काय आहे असं टाईपचं ते प्रश्न विचारतात. ठीक आहे. ब्लड रिलेशनमध्ये. त्याच्यानंतर येतं आपला मेन हायलाईट, दॅट इज डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंगमध्ये ना मेनली आता जर तुम्हाला जसं तुम्हाला माहिती आहे आता पुढे जाऊन तुम्ही ऑफिसर बनणार तर तुम्हाला खूप सारे असे सिच्युएशन येणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे मोठे डिसिजन घ्यावे लागेल. त्याच्यामुळे हा सेक्शन जो आहे CSATमध्ये ॲड केलेला आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम वाली सिच्युएशन दिली राहणार, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर सांगायचे राहणार. त्याचबरोबर तुमची या क्वेश्चन थ्रू ना इथिकल आणि लॉजिकल डिसिजन मेकिंग चेक केली जाते आणि काही सिच्युएशन बेस्ड पण क्वेश्चन्स दिले जातात. तर हे झालं आपलं ओव्हरऑल सिलेबस काय आहे, म्हणजे सिलेबसचं ब्रेकडाऊन आपण प्रॉपरली केलं.
सीसॅटचं. तर हे सर्व आपल्याला सीसॅटमध्ये कव्हर करायचे आहेत. आता कशा प्रकारे कव्हर करायचे आणि कुठले स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्ही काय करणार, जेव्हा पण सीसॅटचं प्रिपरेशनकडे तुम्ही जाणार, तर सर्वात आधी काय करा, लास्टचे 3 वर्षाचे सीसॅटचे जे पण पेपर्स आहेत ते विथ सिरियसनेस सॉल्व करा. ठीक आहे, एक्झाम आपल्याला माहिती आहे 2 घंट्याची असते, तर 2 घंटे बसून एक्झाम लाईक कंडिशनमध्ये सर्वात आधी लास्ट 3 इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करा. ठीक आहे, आणि विदाउट एनी नॉलेज. ठीक आहे, तुम्ही आता जस्ट जे काही वाचलं असेल, जे काही झालं असेल ते सोडून द्या सीसॅट रिलेटेड. फक्त आता जस्ट आता तुम्ही सपोज हा व्हिडिओ मी जेव्हा पब्लिश करील त्याच्या नेक्स्ट डेला तुम्ही बसा. ठीक आहे, 2 तास सिरियसली लास्ट म्हणजे 1-1 वर्षाचे 3 दिवस पेपर सॉल्व करा. ठीक आहे, 2-2 घंटे बसून, आणि त्याला पेपरला प्रॉपरली अनालाइज करा. याच्याने काय होईल, तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे आहे ते आयडेंटिफाय प्रॉपरली करू शकणार. जेव्हा तुम्ही अनालाइज कराल ना, त्या टाइमला ना त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करा. असे काही क्वेश्चन जे तुम्ही इझिली सॉल्व केले, ठीक आहे, आणि तुम्हाला टाइम पण कमी लागला. त्याच्यानंतर असे काही क्वेश्चन जे खूप डिफिकल्ट होते, ठीक आहे, जे तुम्ही बिलकुल लक्ष पण नाही दिले. ठीक आहे, आणि मॉडरेट क्वेश्चन जे तुम्ही ट्राय केले, त्याच्यामधून काही क्वेश्चन करेक्ट आले आणि काही क्वेश्चन रॉंग आले, आणि काही क्वेश्चन असे ते खूप जास्त टाइम घेत होते, त्याच्यामुळे तुम्ही लेफ्ट वगैरे केलं. ठीक आहे, सॉल्व नाही केले. अशा प्रकारे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही मार्कडाऊन करून घ्या. लास्ट 3 वर्षाचे जेव्हा तुम्ही सॉल्व करणार, तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया मिळून जाणार की तुमचं इझी आणि मॉडरेट सेक्शन चे कुठले टॉपिक्स आहे जे तुम्ही सॉल्व करू शकत होते, आणि कुठले टॉपिक्स असे डिफिकल्ट टॉपिक तुम्हाला वाटतात ज्याचे तुम्हाला सॉल्व करता आले नाही. ठीक आहे, याच्याने तुम्हाला इझी आणि मॉडरेट टॉपिक्स माहीत होणार, आणि हे कुठं ना कुठं तुम्हाला पुढे प्रिपरेशन कशी करायची आहे त्याच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार. ठीक आहे, तर हे तुम्हाला जसं व्हिडिओ पोस्ट होणार त्याच्यात 3 दिवस करायचं आहे. ठीक आहे, सपोज हा 1 जूनला पोस्ट होत आहे, तर 2nd, 3rd आणि 4th जूनला तुम्ही जे आहे 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर सॉल्व कराल आणि अनालाइज कराल, आणि प्लीज कमेंट सेक्शनमध्ये दाखवाल की तुम्ही अनालाइज केलेलं आहे. ठीक आहे, मग हा झाला आपला बेसिक तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यानंतरचं स्टेज, सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, तुम्ही अनालाइज केलं विकनेस आणि इथे आपलं स्ट्रेंथ. ठीक आहे, आता ते एका पेजमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आणि त्याच्यावर आता वर्क करायचं. ते वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगते. त्याच्या आधी एक बघून घ्या की रीडिंग कंपॅरिझन दॅट इज पॅसेजेस मी तुम्हाला सांगितले. तर पॅसेजेस ना कुठलंच रिसोर्स नको वापरा, पहिले PYQ मधले पॅसेजेस सॉल्व करा. ठीक आहे, लास्ट 5 इयरचे पॅसेजेस बघा, 2020 ऑनवर्ड और कन्सिडर 2019 ऑनवर्ड घेऊन घ्या, की याच्या आधीचे पण तुम्ही कन्सिडर करू शकता. काय करायचं, फक्त पॅसेजेस वाचायचे, प्रश्न आणि त्याचे आन्सर्स सॉल्व करायचे. ठीक आहे, आणि याच्याने काय होईल, तुम्हाला एक अंडरस्टँडिंग बिल्ड होणार की, आणि अंडरस्टँडिंग बिल्ड होणार त्याच्याबरोबर तुम्हाला रिअलाइज होणार की खूप सारे क्वेश्चन डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड आहे, दॅट इज इझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, डायरेक्ट हा पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन विचारला आहे ना, कुठं ना कुठं इथलेच डायरेक्टली लिंक्ड आहे. ठीक आहे, इवन वर्ड्स पण लिंक्ड आहेत, तुम्ही बघणार. ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला रिअलाइज होणार की काही पॅसेजेस तुम्ही इझिली सॉल्व करू शकणार, बट सर्टन पॅसेजेस आर डिफिकल्ट, दॅट इज RC वाले पॅसेज, मतलब पॅसेजेस बेसिकली रिलेटेड टू सायन्स. ठीक आहे, सायन्सवाले मला पण थोडे हार्ड वाटतात. ठीक आहे, त्याचबरोबर ना इंग्लिश मिडियमवाले जे मुलं असतील ते माइट फाउंड एक पॅसेज असतो मराठी लँग्वेजमध्ये, फक्त त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये नसते. ठीक आहे, तर त्यांना थोडं डिफिकल्टी होऊ शकते असे डायरेक्ट मराठीवाले पॅसेजेस वापरायसाठी. ठीक आहे, तर अशा टाईपचे काही डिफिकल्ट राहू शकतात. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही पॅसेजची प्रिपरेशन कराल ना, ठीक आहे, जेव्हा तुम्ही रीडिंग कम्प्रेन्शन सॉल्व कराल तेव्हाच तुम्ही आयडेंटिफाय करा की भाऊ मला पुढे जाऊन ना सायन्स आणि मराठीवाले जे आहे ते सोडायचे आहे. ज्यांची मराठी बेटर असेल, चांगली असेल, दे कॅन अटेम्प्ट मराठीवाले, आणि ज्याला सायन्स बेटर असेल ते कॅन अटेम्प्ट द सायन्सवाले. पण ज्याला वाटत आहे की हे 2 सेक्शन आपल्यासाठी डिफिकल्ट आहे, कारण की मला हे दोन्ही सेक्शन डिफिकल्ट वाटतात. ठीक आहे, दॅट्स वाय मी काय करते, हे असे पॅसेजेस दिसले ना डायरेक्टली इग्नोर करते आणि रेस्ट ऑफ द पॅसेजेसला फोकस करून त्याला अटेम्प्ट करते. तर तुम्ही आपले स्ट्रेंथ आणि विकनेसच्या अकॉर्डिंग जे आहे याला अनालाइज करून बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला चांगल्याने सॉल्व करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे रीडिंग कम्पॅरिझन सेक्शन सॉल्व केला त्याच्यानंतर तुम्हाला अनालाइज होणार की तुमची स्पीड किती आहे. ठीक आहे, त्या स्पीडच्या अकॉर्डिंग तुम्हाला माहीत होणार की तुम्हाला किती प्रॅक्टिसची गरज आहे आणि किती तुम्हाला रीडिंग करायची आहे. ओके, हे झालं आपलं पॅसेज आणि रीडिंग कम्पॅरिझनसाठी. आता बघू मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. आता बघा, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी मी तुम्हाला आधीच सांगितले की काही सब टॉपिक्स आहेत. हे बघा, हे जे तुम्हाला सांगितले हे वाले सेक्शन्स. ठीक आहे, हे एंटायरली
ते हे तुम्हाला प्रिपेअर करायचे. आता कुठून करायचे आहेत तुम्हाला मी आत्ताच बुक लिस्ट दाखवली होती काही स्लाईड पहिले, एकदा मी परत दाखवून देते. हे वाली बुक लिस्ट, ठीक आहे. याच्यामध्ये बघा मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. त्याचबरोबर हे पण बुक आहे, शायद याची काय म्हणतो आपण मॉडिफाईड व्हर्जन आहे शायद. हे 2024 या 2023चे एडिशन आहे आणि हे लेटेस्ट एडिशन आहे. ते एकदा बघून घ्या तुम्ही व्यवस्थित, ठीक आहे. मी लिंक तर तशी पण सेंड करून घेते तुम्हाला. तर त्या हिशोबाने तुम्ही जे आहे प्रॉपरली मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स तिथून अटेम्प्ट करू शकता. आणि बघा, हे झालं सब टॉपिक्स आपण बघितलं मॅथ्स आणि रिझनिंगचे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायचं, ठीक आहे. प्रश्न पकडायचं. जर तुम्हाला नाही समजलं डायरेक्ट, आता तुम्हाला माहिती आहे गुगलचं एक गुगल लेन्स म्हणून फीचर येते, ठीक आहे. त्याच्याने स्कॅन करून घ्यायचं आणि यूट्यूबवर तो कन्सेप्ट बघून घ्यायचं, ठीक आहे. कुठलीच कोचिंग जॉईन करायची गरज नाही आहे. बेसिकली यूट्यूब थ्रू पण तुम्ही अभ्यास करून जे आहे सीसॅट हा विषय काढू शकता. सो जस्ट गुगल लेन्सनी जो आहे तो प्रश्न स्कॅन करून घ्यायचं, टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आणि गुगलवर जे आहे त्याचा आन्सर शोधून त्या कन्सेप्टची प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि जसं तुम्ही मॅथ्सकडे समोर जाणार आणि प्रश्न तुम्हाला जे बनत आहे ते चांगलं आहे, पण जेव्हा तुम्ही बेसिकली मॅथ्सची प्रॅक्टिस करायला लागणार, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ना फॉर्म्युला बुक किंवा कन्सेप्ट बुक हे बनवायची आहे, ठीक आहे. एक अशी बुक बनवून घ्यायची ज्याच्यामध्ये तुम्ही एंटायरली फॉर्म्युलाज, जसं आता मी म्हटलं टाइम अँड वर्क आहे, ठीक आहे, त्याचे फॉर्म्युला नोट करून टाकायचे, ठीक आहे. टाइम अँड डिस्टन्स आहे ज्याच्या आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल्स टू टाइम इंटू इफिशियन्सी, ठीक आहे. अशा टाईपचे जे आहे जे काही प्रश्न आहेत ते आपण जे आहे बनवून घ्यायचे, ठीक आहे. सॉरी, प्रश्न नाही, फॉर्म्युले जे आहेत ते एका पेजमध्ये नोट डाऊन करून द्यायचे, सो दॅट तुम्हाला लास्ट मिनिटला जे आहे रिव्हिजनसाठी युजफुल राहणार. ओके. आता आफ्टर अंडरस्टँडिंग ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, सर्व झालं तुमचं. रिडिंग कम्पॅरिझन झालं, मॅथ्स आणि रिझनिंग झालं. लास्टला काय करायचं, जितके पण सब टॉपिक्स आहेत, जेव्हा जितके पण आहेत क्वेश्चन्स, त्यांची प्रॅक्टिस करायची एंटायरली. PYQs, ठीक आहे. 7 to 8 इयर्स और 10 इयर पूर्ण PYQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे. PYQला इग्नोर नको करा. जरीही तुम्ही प्रॅक्टिस नाही केले बाकी बुकापासून, ठीक आहे, ते पण चालेल, पण PYQs सॉल्व्ह नाही केले हे बिलकुल चालणार नाही. सो प्लीज डू अटेम्प्ट द PYQs, ठीक आहे. टाइम कन्स्टंटनी चालायचं, ठीक आहे. इफ तुम्ही ते चांगल्याने सॉल्व्ह करू शकला तर वेल अँड गुड. जर तुम्हाला काही कुठे डिफिकल्टी येत आहे, ठीक आहे, त्याला जे आहे तुमच्या त्या फॉर्म्युला शीटवाल्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. आता नेक्स्ट सेक्शन आहे डिसिजन मेकिंगचं, ठीक आहे. आता डिसिजन मेकिंग ना सर्वात इझी असतो, कारण की याच्यामध्ये ना कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते, ठीक आहे. तर 5 प्रश्न येतात तर अराउंड तुम्हाला ना 12.5 मार्क्स स्कोर करायचे चान्सेस बनून जातात, ठीक आहे. कारण की तिथं कसं असतो, जर तुमचं ते वेटेजनुसार असते, काही आन्सर्सला 0 वेटेज असते, काही आन्सर म्हणजे 0 मार्क्स दिले जातात, ठीक आहे. काही आन्सरला 1, काहीला 2 आणि काहीला 2.5. तर आपल्याला जे आहे डिसिजन मेकिंगमध्ये असा आन्सर शोधायचा आहे जो थोडा मोर लॉजिकल आणि इथिकल असेल, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देते. हा आहे बघा प्रश्न, याचं मराठी ट्रान्सलेशन इथे आहे, तर मराठीवाले स्टुडंट जे आहे हा वाचू शकता. मी इथून तुम्हाला समजावून देते की यू आर द हेड ऑफ अ रिसर्च टीम इन अ बायोटेक्निकल कंपनी, ठीक आहे. तुम्ही हेड आहात. यू हॅव मुटेड विथ द proposal for some special handing on a training in a renowned foreign laboratory. In a order passed by your immediate supervisory head, 3 of your team member has been recommended for the training. You suspect that it is deliberate to on a part that boss with whom has the differences in the opinion with respect to the another project and first point of action काढणार, ठीक आहे. तर हे दिलं आहे एक कंडिशन ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते की काही तुमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांना बॉस सोबत जे आहे थोडं कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांना जे आहे सुपरवायझिंग टीममुळे या त्यांना जे आहे थोडं प्रमोट केलं गेलं आहे, ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्ही फर्स्ट ॲक्शन का घेणार, तुम्ही डायरेक्टली मीडियाला कॉन्टॅक्ट करणार, सोशल मीडियाला कॉन्टॅक्ट करणार आणि प्रेशराईज करणार तुमच्या बॉसला, ठीक आहे, की तुमचं जे नाव आहे ते ट्रेनिंगसाठी रेकमेंड करेल, ठीक आहे. तर हे कुठं ना कुठं आपल्याला डायरेक्टली समजून येते की तुम्हाला फक्त सस्पेक्ट आहे, तुम्हाला फक्त संशय आहे की असं काही झालं असेल, तर तुम्ही डायरेक्ट मीडियाला कॉन्टॅक्ट करणं हे जे आहे ते चुकीचं आहे, ठीक आहे. तर दिस इज द रॉंग. तुम्ही डायरेक्ट सस्पेशनच्या बेसिसवर डायरेक्ट तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही आणि हे कुठं ना कुठं इनइथिकल पण आहे. सो दिस इज द रॉंग वन. सेकंड, सीक ऑडियन्स फ्रॉम युअर बॉस सुपरवायझर अँड मेक देम अवेअर ऑफ अ इनजस्टिस डन टू यू, ठीक आहे. हे मोस्ट प्रॉबेबली तुम्ही करू शकता, ठीक आहे. गोळा करू म्हणजे लोकांना थोडंफार सांगून बॉसबद्दल काय इनजस्टिस आहे हे वगैरे तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. होल्ड करा याला. पण याच्यापेक्षा काय बेटर ऑप्शन आहे का ते एकदा बघा.
मग आहे स्पीक टू युअर बॉस फॉर नोईंग द रिझन फॉर नॉट रिकमेंडेटिंग युअर नेम फॉर द ट्रेनिंग अँड एक्सप्लेन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर रिकमेंडिंग युअर नेम फॉर द ट्रेनिंग इफ नेसेसरी. ठीक आहे, डायरेक्ट बॉस सोबत बोला की भाऊ मला असं असं वाटते, सॉरी सर मला असं असं वाटते की तुम्हाला काय करायचं आहे आणि मी काहून या पोस्टसाठी रिकमेंड करायला पाहिजे किंवा या ट्रेनिंगसाठी रिकमेंड करायला पाहिजे, त्याचे काही रिझन्स द्यायचं. दिस ऑल्सो सीम गुड. ठीक आहे, याच्यापेक्षा हे बेटर वाटते आपल्याला. त्याच्यानंतर सबमिट अ रिटन कंप्लेंट ऑन अ कन्सर्न ऑथॉरिटी विथ दिस मॅटर. ठीक आहे, इथे तुम्हाला सस्पेन्शन आहे. ठीक आहे, सस्पेक्ट आहे तुम्हाला की असं काही झालं असेल तर त्याच्या बेसिसवर तुम्ही डायरेक्ट ऑथॉरिटीला कन्सर्न रिटन कंप्लेंट नाही लिहू शकत. ठीक आहे, हे कुठं ना कुठं रॉंग आहे. तर या दोन मधून तुम्ही जे आहे एखादा आन्सर जर चूज कराल तर मोस्ट प्रॉब्ली मी असती तर हा आन्सर चूज केली असती. ठीक आहे, डायरेक्ट बॉस सोबत बोलून तुम्ही सांगू शकता की का बरं हे माझं नाव रिकमेंड नाही केलं आणि का माझं नाव रिकमेंड करायला पाहिजे. सो धिस सीम टू बी मोर एथिकल, मोर लॉजिकल आन्सर. आणि अशा प्रकारे जे आहे थोडा ऑप्शन एलिमिनेशन आणि काय इथिकल असू शकते, काय नॉन इथिकल आहे, या सॉरी अनइथिकल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे थोडं डिसिजन घेऊन जे आहे आन्सर सिलेक्ट करायचे. आणि डिसिजन मेकिंगमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, पण मोस्ट प्रॉब्ली ट्राय करा इथिकल लॉजिकल आन्सर जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला 2.5 मार्क्स मिळण्याची जे पॉसिबिलिटी आहे ती वाढून जाते. ठीक आहे, तर धिस इज रिगार्डिंग द डिसिजन मेकिंग सेशन. ओके, आय होप तुम्हाला सर्व क्लिअर झालं असेल की काय काय स्टेजेसमध्ये काय काय आपल्याला प्रिपेअर करायचे. ठीक आहे, स्टेज 1मध्ये आपल्याला पूर्ण पास्ट इयरचे पेपर सॉल्व्ह करायचे ॲटलीस्ट 3. ठीक आहे, कमेंटमध्ये डेफिनेटली मेन्शन करा की तुम्ही पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहे. त्याच्यानंतर रिडिंग कम्पेरिशनला कसं कव्हर करायचं मॅथ्स आणि रिझनिंगचं. ठीक आहे, फॉर्म्युला बुक वगैरे. त्याच्यानंतर सब टॉपिक त्याची PYQची प्रॅक्टिस. ठीक आहे, जे काही तुम्हाला डिफिकल्ट वाटते ते तुमच्या फॉर्म्युला बुकवर मेन्शन करायचं. त्याचबरोबर डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन कशाप्रकारे अटेम्प्ट करायचे. ओके, हे आपण सर्वांनी सर्व पॉईंट डिस्कस केले. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.